हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आमदार प्रकाश सोळंके यांचा जवळचा कार्यकर्ता सुशील सोळंकेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। सुशील सोळंकेची तहसील आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ आणि दमदाटी। आमदार धस समर्थक गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी बीड पोलिसांकडून जप्त। गुन्हा दाखल होऊन 4 दिवस उलटले तरी खोक्या फरारच। मीडियाला मुलाखती देणारा भोसले पोलिसांना सापडत नसल्यामुळे जिल्ह्यात आश्चर्य। निकटवर्तीयांच्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्यातले आमदार वादात। धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागरांपाठोपाठ आता प्रकाश सोळंके अडचणीत। सोळंकेंच्या निकटवर्तीयाकडून दुकानदाराला मारहाण। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या आदेशाला एसटी प्रशासनाकडून केराची टोपली। स्वारगेट अत्याचार प्रकरणी 7 दिवसात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश असताना 15 दिवसानंतरही समिती कागदावरच। महायुतीत होणारे सर्व पक्षप्रवेश अटकेला आणि बदनामीला घाबरून होत असल्याचा खासदार संजय राऊतांचा दावा। बातमी लावली की हक्कभंग आणला जातो, ही आणीबाणीच असल्याचाही राऊतांचा घणाघात। राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची गर्दी। राष्ट्रवादीच्या आमदार आणि राज्यपाल कोट्यातल्या प्रत्येकी एका जागेसाठी पक्षात शेकडो विनंती अर्ज। 2 दिवसात नावं निश्चित होण्याची शक्यता। लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीतच अर्थसंकल्पीय तरतुदीतही तब्बल 10,000 कोटींची घट। विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता। शिवरायांबद्दल अपशब्द आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाला सरकारचं हायकोर्टात आव्हान। आज तातडीची सुनावणी। निवडून आल्यानंतर वर्षभरानंतरही जात वैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ। परभणी जिल्ह्यातील 215 ग्रामपंचायत सदस्य आणि 4 सरपंच अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। म्यानमार, थायलंडमध्ये सायबर गुलाम बनवलेल्या पोलिसांची भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सुटका। हवाई दलाच्या विमानाने तब्बल 300 भारतीय मायदेशी परतले। 33 मराठी तरुणांचाही समावेश। तिसरं मूल जन्माला घाला आणि बक्षीस मिळवा। लोकसंख्या वाढीसाठी आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना। तिसरं बाळ मुलगी असेल तर बक्षिसाव्यतिरिक्त 50,000 रोख। 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तरच पंचायत निवडणूक लढवण्याची पात्रता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर